सर्वांना नमस्कार. अमर मानसी लव्ह स्टोरीचे 21 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. त्यानं तिला मांडीवर बसवली आणि ती शहारायला लागली. तिनं लाजून दुसरीकडे बघितलं आणि उठायला लागली. तशी अमरनं पुन्हा तिला खाली दाबली आणि म्हणाला, कुठं निघालीस? खा ना आता. किती हट्टी आहेस ग? आता मानसी म्हणाली, मी हट्टी आहे की तुम्ही? सकाळपासून रुसला आहात माझ्यावर, तेही माझी चूक नसताना. तुम्ही खूप वाईट आहात अमर. असं म्हणून ती रडायला लागली मुसमुसून. त्यानं तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला, पण तिनं पुन्हा मानेला झटका दिला. आता तिचे नखरे सुरू झाले होते. ती त्याचे हात झटकत म्हणाली, सोडा मला, जाऊ दे. तो म्हणाला, नाही सोडणार. कुठं जाशील आणि मला सोडून जाशील? ती म्हणाली, जाईन कुठं पण. तुम्हाला काय देणं घेणं आहे तेव्हा? तुम्हाला फक्त चिडता येतं. तो तिला मिठीत घेत म्हणाला, मला फक्त चिडता येतं? तर मग हे काय करतोय मी? सांग ना. मला बायकोला म्हणवता पण येतं, हो की नाही? आता तो तिची अशी गोड गोड बोलून समजूत काढत होता. आता ती गप्प बसली. तो म्हणाला, मानसी, तू आधी खाऊन घे ना, नाहीतर आणखीन चक्कर आली तर? ती म्हणाली, येऊ द्या. तुम्हाला काय पडलं आहे तेव्हा? मी मेले तरी काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुमच्यामुळे चक्कर आली ना, आणि अख्खा दिवस मी उपाशी आहे, ते नाही दिसलं तुम्हाला? आणि आत्ता आला आहात तुम्ही माझी समजूत घालायला? आणि त्यानं चिडून तिच्या गालावर चापटच मारली आणि ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तुम्ही मारलत मला चक्क? अमर म्हणाला, अजून मारीन जर पुन्हा असं काहीतरी मूर्खासारखं बोललीस तर. सकाळीच म्हणालो होतो की नाही, असं अभद्र बोलायचं नाही, मरणाची भाषा करायची नाही, तरी बोललीस ना. आता अमरला मानसीला गमवायची भीती वाटत होती. ती म्हणाली, मग तेव्हा मला अशीच चक्कर आली होती तर साधं बघितलंसुद्धा नाही तुम्ही माझ्याकडे, मग मी काय समजायचं? तो म्हणाला, मानसी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आता परिस्थिती खूप वेगळी आहे आणि हे तुलाही माहीत आहे. ती म्हणाली, आधी तुम्हीच जखम देता, मग मलम लावायला येता. मलम नाही तर बाम लावता मुद्दाम. सोडा बरं मला, नका येऊ माझ्याजवळ. मानसी आता खरंच चिडली होती. तो ठाम आवाजात म्हणाला, आधी खाऊन घे, मग जा कुठं जायचं तिकडं. ती म्हणाली, नाही खात मी. तो म्हणाला, बाप रे, किती हट्टी असावं माणसानं. अगं मला झोप आली आहे, आवर पटकन, खा ना. तो तिला न सोडता म्हणाला. ती म्हणाली, मग झोपा ना. कुणी सांगितलं आहे तुम्हाला माझ्यासाठी जागायला? तो म्हणाला, मग चक्कर येऊन कोण पडलं होतं मगाशी धपकन? जरा अंगात जीव नाही. एक दिवस नाही खाल्लं तर लगेच चक्कर येते. आणि किती बडबडतेस. बडबडून इतकी एनर्जी वाया घालवण्यापेक्षा सेव्ह करून ठेवत जा शरीरात, अशी उपयोगी येते. आणि तुला काही झालं तर तुझी सासू जीव घेईल माझा. तिची लाडकी तू आणि तुझी लाडकी ती. चल खा आता. आणि मानसी म्हणाली, हो, आहेतच त्या माझ्या लाडक्या, आणि तुमच्यापेक्षा जास्त त्या माझे लाड करतात. तुम्हाला काय करायचं? तो म्हणाला, ठीक आहे, माझं घर, माझी आई, आणि वर मलाच काय करायचं आहे? ओके. नाही ना खायचं तुला? नाही ना ऐकायचं माझं? मग मीही निघालो बाहेर. उठ माझ्या मांडीवरून, असं तो निक्षून धारदार आवाजात म्हणाला. आणि तो उठायला लागला, पण आता ती त्याच्या मांडीवरून उठतच नाही. तसंच सगळा भार टाकून बसली, कारण आता तो चिडून बाहेर गेला तर पुन्हा लवकर घरात यायचा नाही, अशी भीती तिला वाटली. मग ती उठना म्हणून तो पुन्हा म्हणाला, आता उठ ना, जातो मी. उठायचं होतं ना तुला? जा, सोडली आहे तुला मी. आणि ती म्हणाली, नाही उठणार, माझी मर्जी, आणि मला इथून उठवणारे तुम्ही कोण? मग तो म्हणाला, चांगली जबरदस्ती आहे, आणि मी तुझा नवरा आहे. ती म्हणाली, त्याचा उलटा अर्थ रावण असा होतो, कळलं? अमर म्हणाला, यू मीन टू से मी रावण आहे, राक्षस आहे? ती म्हणाली, हो. अमर म्हणाला, काय रावणासारखा वागलो ग मी? मानसी म्हणाली, किती दुष्टपणे वागता, मला त्रास देता, रडवता. रावणानं सुद्धा सीतेला खूप रडवली होती, तुमच्यासारखी. आणि अमर तिला पुन्हा मिठी मारत म्हणाला, बरं, आता रावण नाही तर राम बनून माझ्या या सीतेवर खूप प्रेम करतो हां. पण आधी खाऊन घे ग मानसी. आज ना तू मला खूप त्रास दिलास बघ. इतका त्रास माझ्या जन्मात मला कोणी दिला नाही, आणि मी कधी कोणाचं इतकं ऐकतही नाही.
आईचं सुद्धा ऐकलं नाही मी कधीच, तुला माहीत आहे. आणि इतका मस्का तर कुणालाच लावला नाही. ती म्हणाली, मग नका ना लावू मला मस्का, जा तिकडे, राहू दे मला उपाशी, तुम्हाला काही फरकच नाही ना पडत. तो पुन्हा तिला हट्ट करत म्हणाला, आधी खाऊन तर घेशील की नाही म्हणे माऊ. असं म्हणून त्यानं तिच्या गालावर एक गोड किस केला आणि तिनं लाजून मान वळवली. तसं त्यानं तिच्या मानेवर सुद्धा किस केला. तिनं फार मोहरून जात दोन्ही हातात तिचं तोंड लपवलं. आता तिचा रुसवा गेला होता आणि अमरने तिच्या साडीच्या पदरातून हात घालत तिचं पोट पकडलं. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या उघड्या पोटाला झाला आणि मानसीची धडधड वाढायला सुरुवात झाली. अमरनं तिला खूप खूप गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि मानसी खूप हसायला लागली. अहो नको सोडा प्लीज म्हणून ओरडत होती. अमर म्हणाला, खातेस की नाही ते सांग. मानसी शेवटी म्हणालीच, हो खाते, पण तुम्हीच चारायचं. ओके राणीसाहेब, घ्या काय करायचं ते, लाड करून घ्या, हाच चान्स आहे. पण उठ ना आता, माझी मांडी खूप दुखत आहे. तो तिला मांडीवरून उठायला सांगत होता आणि मग तर मानसीने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यातच टाकले आणि म्हणाली, अजिबात नाही उठणार, असंच जेवण भरवा. मग अमर तिला जेवण भरवू लागला आणि मानसीनं पहिला घास तिच्या तोंडात पकडला आणि त्याच्या तोंडासमोर तोंड नेलं. तो म्हणाला, मी जेवलोय, तूच खा. हां असं म्हणून तिने नकारार्थी मान हलवली आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून अर्धा घास मोडून खाल्ला आणि पुन्हा तो तिला जेवण भरवू लागला आणि चुकून तिने त्याचं बोट चावलं. ए मणी मऊ, चावलीस ना मांजरीसारखी माझं बोट, दुखलं ना मला, असं तो म्हणाला. मानसी हसून म्हणाली, मग सकाळी कसं माझं बोट चावलं होतं तुम्ही, मला किती दुखलं असेल. तो आता नुसता कालात हसला. यांची खट्टी मिठी तक्रार वाढतच होती. आज ती फार अल्लडपणा करत होती, लहान मुलीसारखी हट्ट करत होती. पण मजा येत होती अमरला, तिचा रुसवा काढण्यात, तिला मनवण्यात. त्याला सुख वाटत होतं. बायको आणि मैत्रीण अशी दोन्ही नाती त्याला मानसीमध्ये दिसत होती. मग तिचं जेवण झालं आणि आज पौर्णिमा होती. त्यानं खिडकी उघडली. छान वारा सुटला होता बाहेर. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. चांदणे लुकलुकत होते. सगळीकडे चंद्राचा मंद शांत प्रकाश पसरला होता. तो खिडकीत उभा राहून ते शीतल चांदणं निहाळत होता आणि मानसी त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, अहो किती सुंदर चांदणं पडलं आहे ना, वातावरणसुद्धा खूप मस्त आहे. आज आपण टेरेसवर जाऊया का झोपायला. आणि तो लगेच तयार झाला आणि आता दोघेही टेरेसवर झोपले होते, हातात हात घालून. त्यानं तिच्या साडीचा पदर तोंडावर घेतला होता आणि त्यातून चंद्राकडे पाहत होता. ते दोघेही आकाशाकडे पाहून भावी सुखी संसाराची स्वप्न रंगत होते. आणि मानसी म्हणाली, अमर, जी माणसं देवाघरी जातात ती चांदण्या बनून राहतात ना. आता ही भोळी कल्पना होती, पण अमर तिच्या समाधानासाठी म्हणाला, हो का गं. मानसी म्हणाली, सागरसुद्धा असेच चांदणी बनून राहिले असतील ना. तिच्या तोंडून आता सागरचं नाव ऐकून अमर शांत झाला आणि थोड्या वेळानं त्याला मिठी मारत ती म्हणाली, अमर, तुम्हाला न विचारता आज मी एक वचन दिलं आहे, कोणाला तरी. अमरनं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, कोणाला आणि काय वचन दिलं तू. मानसी म्हणाली, मी सागरला वचन दिले की आपल्याला पहिला मुलगा झाला की त्याचं नाव मी सागर ठेवणार. मी काही चुकीचं केलं का अमर. आणि अमरने जवळ घेऊन तिला घट्ट मिठी मारली. त्याचा कंठ आता दाटून आला होता आणि म्हणाला, तुझं अजिबात नाही चुकलं मानसी. तू दादाला जे वचन दिलंस ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी. आणि त्याचे अश्रू तिच्या खांद्यावर ओघळले. त्याने डोळे पुसले. मानसी म्हणाली, तुम्ही खूप प्रेम करत होता ना तुम्ही दोघं एकमेकांवर. अमर म्हणाला, प्रेम करत होतो असं म्हणू नकोस, आम्ही अजूनही एकमेकांवर खूप प्रेम करतो. खूप लाड करायचा ग तो माझा. माझ्या हट्टीपणामुळे मी खूप चुका करायचो आणि दादा आईबाबांपासून मार पडायला नको म्हणून मला वाचवायचा. ज्या चुका मी केल्या त्या स्वतःच्या आहेत असं सांगायचा. मी शाळेत भांडण करायचो सगळ्यांशी, पण कधीच कोणी मला हात नाही लावला. उलट मीच सगळ्यांना मारायचो. मला कोणीच मारत नव्हतं कारण माझा दादा होता माझ्यासोबत. तुला माहीत आहे का, तो कधीच चिडत नव्हता, पण एकदा चिडला होता. एकदा क्रिकेट खेळताना आमची भांडणं झाली मुलामुलांमध्ये.
मला 2-3 मुलांनी मारलं होतं. खूप रक्त येत होतं, तोंड काळं निळं झालं होतं आणि दादानं माझी अवस्था पाहिली. त्याला काय झालं कुणास ठाऊक आणि त्या मुलांना त्यानं बॅटनं खूप खूप मारलं. तेव्हापासून दादाला सगळे टरकून असायचे. मला आवडणारा खाऊ त्याच्या वाटणीचा सुद्धा तो मलाच द्यायचा. मॅडमचा मार पडू नये म्हणून होमवर्कसुद्धा कंप्लीट करून द्यायचा कधी कधी. मला शिस्त लावायचा, चांगल्या गोष्टी सांगायचा. अमर आता खूप भावूक झाला होता सागरविषयी बोलताना आणि मानसी त्याच्या भावनांना वाट मोकळी करून देत होती. मग तिने त्याचे अश्रू पुसले तिच्या पदराने आणि म्हणाली, मग आता दादांसारखा समजूतदार व्हायचं आहे की नाही तुम्हाला? आईबाबांना सांभाळायचं आहे, कंपनी सांभाळायची आहे, मग हट्टीपणा कमी केला पाहिजे ना? अमर, कराल ना तुम्ही सागरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण? अमर म्हणाला, करेन ना, का नाही करणार? तुझी साथ असेल तर मी सगळं करेन. आणि आता अमर मनात म्हणाला, दादाचा माझ्यावर खूप जीव होता आणि मानसीवरही प्रेम होतं. आम्हा दोघांचं लग्न व्हावं कदाचित हीच त्याची इच्छा असेल आणि आता मानसीमुळंच आमचं बाळ बनून तो पुन्हा आमच्या आयुष्यात येईल. हा सगळा योगायोग म्हणायचं का? या सगळ्यांचा करता करवता तो आहे वरचा. पण मी मात्र आईलाच दोष देत होतो. आई म्हणायची, मानसीचा स्वीकार कर म्हणजे सागरच्या आत्म्याला शांती मिळेल. हे आता मला पटत आहे. मानसीचा स्वीकार करून मी दादाची पहिली जबाबदारी पूर्ण केली आहे. कारण ती दुःखात राहिली असती तर दादाच्या आत्म्यालाही शांती मिळाली नसती. माझ्यावर इतकं प्रेम असूनही, मी तयार असूनही आलिशानं माझ्यासोबत लग्न केलं नाही याचा अर्थ आत्ता मला कळतोय. आपल्या हातात काहीच नसतं. आपण फक्त कळसूत्री भावले आहोत त्याच्या हातातल्या. त्याला जे हवं तसं जसं हवं तो आपल्याकडून करून घेत असतो. मग अमर मानसीला म्हणाला, मी हट्टीपणा आणि रागही कमी करेल, पण 2 व्यक्तींसमोर मी हट्ट करणारच. एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे तू, माझी बायको. आणि मानसी थोडी हसली. मग तो उठला. ती म्हणाली, कुठे निघालात? तो म्हणाला, आलोच थोडा फ्रेश होऊन. असं म्हणून तो वॉशरूमला गेला. पुन्हा फ्रेश होऊन आला तर मानसी टेरेसवर नव्हतीच. तो पुन्हा खाली निघाला तिला शोधायला आणि ती त्याला आडवी आली आणि तिला अशी समोर पाहून अमर तिला एकटक पाहू लागला. त्याला तर धक्काच बसला तिला या बोल्ड लुकमध्ये पाहून. मानसीनं 5च मिनिटात साडी चेंज केली होती. फारच झिरझिरीत नेटची साडी घातली होती तिनं, लाल रंगाची, आणि त्याच रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज आणि सगळे केस मोकळे सोडले होते एका बाजूनं. बांगड्या काढून टाकल्या होत्या. ओठांना लाल लिपस्टिक खूप डार्क लावली होती. मानसीला बनवताना देवानं सुद्धा खूप विचार करून बनवला आहे असं वाटत होतं त्याला. कुठेही उणीव नव्हती, कसलीच कसर किंवा कमतरता नव्हती. सगळं कसं आखीव रेखीव होतं, योग्य होतं. साजेशी उंची, हरणीसारखे टपोरे डोळे, नाजूक ओठ, उंच मान, निमुळती हनुवटी, सुंदर आटोपशीर सरळ नाक, सडपातळ पण गुबगुबीत वाटावं असं घाटधार कमणीय बांध्याचा, दुधालाही लाजवेल इतका पांढरा शुभ्र देह, हाताची नाजूक सडपातळ बोटं. आज तिचा हा लूक त्याच्या आतमध्ये वणवा पेटवत होता. तो वणवा आता त्याला भडकवत होता आणि ती हसून टेरेसवर निघाली. तसा त्यानं तिचा हात पकडला आणि तशीच भिंतीसोबत तिला दाबली. त्याने तिच्या दोन्ही मनगटावर हात ठेवून तिचे हात भिंतीसोबत जखडून ठेवले. त्यानं त्याच्याही नकळत तिची मनगटं इतक्या जोरात पकडली होती की तिची हाडं दुखत होती आणि तिची नजर लाजून झुकली होती. त्याची छाती तिच्या छातीला प्रेस करत होती. खूप जवळ होता तो तिच्या. अगदी हवा शिरायला सुद्धा जागा नव्हती दोघांमध्ये. आणि तो तिच्या कानात म्हणाला, म्हणू, आज तू कमालीची हॉट दिसतेस. नक्कीच काहीतरी अनर्थ घडणार आहे असं माझं मन मला सांगते. ती त्याच्या त्या मादक आवाजाने आणि शब्दांनी शहारली. तो म्हणाला, तू बहुतेक माझा मर्डर करणार आहेस, हो ना? हे कसलं सरप्राईज म्हणायचं. आणि ती तिची मादक नजर त्याच्या डोळ्यात घालून लटक्या रागात म्हणाली, असं होणार असेल तर सोडा मला, मी चेंज करते. आता तो तिच्या मोकळ्या केसात तोंड खुपसून म्हणाला, आता कसा सोडू तुला? ते माझ्या हातात नाही, कारण माझं मन माझं ऐकतच नाही. ते तर तुला वश झालं आहे ना, तुझं गुलाम आहे ते. हे ऐकून तिचे गाल लाल व्हायला सुरुवात झाली होती. तिचे लाल चुटूक ओठ त्याच्या समोर होते आणि ती त्याला समर्पित होण्यासाठी पूर्ण तयार असलेली, नजर झोपून उभी असलेली समोर होती ती. ती म्हणाली, टेरेसवर जायचं? तो म्हणाला, नाही, तिथं तो चंद्र आहे ना, त्यानं तुला पाहिलं तर.
आणि माझा चंद्र कोणीच बघायला नको, त्याला फक्त मीच पाहणार. तुला कुणाची दृष्ट लागली तर, असं म्हणून त्यानं खूप आवेगानं बेभान होऊन सरळ तिच्या तोंडात तोंड घातलं. तिच्या नाजूक गुलाबी ओठांना हार्डकिस करू लागला आणि तिला वेदना व्हायला लागल्या. तिनं त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढलं आणि अमर म्हणाला, आज अडवू नकोस मला म्हणू. मला तुला माझ्या पद्धतीने तुझ्यावर प्रेम करू देशील ना? आणि तिने त्याला होकार देत अलगद डोळे मिटून त्याला शरण गेली.